परवाच्या व्हिडिओमध्ये मी आदित्याला कशा पद्धतीने एग इंट्रोड्यूस केलं हे तुमच्यासोबत शेअर केलं आणि आनंदाची गोष्ट ही आहे की पहिल्या 24 तासामध्ये त्या व्हिडिओवरती 1 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत। सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार। असाच सपोर्ट आणि प्रेम मला देत राहा। त्या व्हिडिओवरती अंड्या रिलेटेड खूप सारे प्रश्न मला पालकांचे आलेले आहेत, त्याची सगळी उत्तरे मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे। शिवाय जी ऑमलेटची रेसिपी तुम्ही मागितली होती तर ती सुद्धा या व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवलेली आहे। तर एग बाळाला 6 महिन्यानंतर तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता। अंड्यामध्ये भरपूर असं पोषण आहे, बाळाच्या वजन वाढीसाठी, ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, डायजेशनसाठी हे अंड खूप जास्त महत्त्वाचं आहे। एक सुपर फूड कोणतं असेल तर ते एग आहे, जे बाळाला तुम्ही 6 महिन्यानंतर इंट्रोड्यूस करू शकता। परंतु माझे एक सजेशन हे राहील की जोपर्यंत बाळ हा 3-4 भाज्या, 3-4 फळं आणि आपली 1-2 बेसिक जी धान्य आहेत हे छान पद्धतीने पचवत नाही किंवा इंट्रोड्यूस तुम्ही करत नाही तोपर्यंत बाळाला अंड देऊ नका। साधारणतः 7 महिन्यापर्यंत हे होऊन जातं, म्हणजे 7 महिने झाल्यानंतर तुम्ही बाळाला एग इंट्रोड्यूस करू शकता। पहिला 1 वर्षापर्यंत अंड्यामधला जो पिवळा भाग आहे हा बाळाला द्यायचा आहे, कारण यामध्ये भरपूर आयर्न आहे, हेल्दी फॅट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत। बाळाच्या वाढीसाठी जे काही सगळे पोषक घटक लागणार आहेत हे अगदी थोड्याशा पार्टमधून सुद्धा बाळाला मिळणार आहे। शिवाय हे जे काही येलो पार्ट आहे हे लेस ॲलर्जिक आहे, यामुळे बाळाला होणारा जो त्रास आहे किंवा ॲलर्जी आहे याचे चान्सेस अगदी नाबरोबर असतात। अंड्यामधला जो पांढरा भाग आहे यामध्ये भरपूर प्रोटीन असतं, जे बाळ हा 1 वर्षापर्यंत ऑलमोस्ट डायजेस्ट करू शकत नाही। शिवाय यामुळे ॲलर्जी होण्याचे चान्सेस सुद्धा खूप जास्त असतात आणि म्हणूनच जनरली आपण 1 वर्षापर्यंत फक्त पिवळा भाग बाळाला देणं रिकमेंड करतो। पण जर तुम्हाला असं वाटत असेल की बाळाचं डायजेशन प्रॉपर आहे किंवा तुम्ही बाळाला जर देऊन पाहिलं आणि जर बाळाला काही ॲलर्जिक रिॲक्शन झाली नाही तर पूर्ण अंड सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता, काही हरकत नाही। अंड देऊन झाल्यानंतर एक अर्ध्या तासामध्ये तुम्ही बाळाला ब्रेस्ट फिडिंग, फॉर्म्युला फिडिंग किंवा ॲनिमल मिल्क 1 वर्षापेक्षा मोठं बाळ असेल तर ते देऊ शकता। इवन अंड्यामध्ये सुद्धा तुम्ही ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क मिक्स करून ते तुम्ही बाळालाही देऊ शकता, काही हरकत नाही। परंतु आयुर्वेदानुसार अंड आणि दूध हे एकत्र खाऊ नये असं म्हटलं जातं आणि म्हणून एक सेफली तुम्ही 30 मिनिटाचा गॅप यामध्ये ठेवू शकता। आता आपण जाणून घेऊया की बाळाला हे ऑमलेट कशा पद्धतीने बनवायचं आहे। 1 वर्षापेक्षा लहान बाळाला आपण अंड्यामधला फक्त पिवळा भाग देतो। मी सुद्धा इथं पांढरं बलक जे आहे हे काढून घेतलेलं आहे आणि फक्त पिवळा भाग एका बोलमध्ये काढलेला आहे, जो आपल्याला छान असा व्हिस्क करून घ्यायचा आहे। तुम्ही हे जेवढं छान व्हिस्क कराल तेवढं जे ऑमलेट आहे हे फ्लफी बनणार आहे, सॉफ्ट बनणार आहे, बाळाला खायला सुद्धा मदत होणार आहे। इथे अंड्याचा कलर पहा तुम्ही, थोडासा पांढरा झालेला आहे, तोपर्यंत 1-2 मिनिटापर्यंत आपल्याला हे छान व्हिस्क करून घ्यायचं आहे। नॉनस्टिक पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून मी टिश्यू पेपरनी वाईप करून घेतलेलं आहे आणि जेवढ्या कमी भागामध्ये शक्य होईल तेवढ्या कमी भागामध्ये हे आपलं व्हिस्क केलेलं जे एग योक आहे हे घालायचं आहे आणि थोडीशी काळी मिरी टाकायची आहे। टोटली ऑप्शनल आहे, यामध्ये मीठ घालण्याची गरज नाही आणि दोन्ही बाजूनी छान असं तुम्हाला हे भाजून घ्यायचं आहे। अगदी फ्लपी असं हे ऑमलेट आपलं बनतं। स्टिकच्या शेपमध्ये तुम्हाला हे कट करायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, छान असं फ्लपी आणि सॉफ्ट असं हे आपलं ऑमलेट तयार झालेलं आहे। आदित्यने सुद्धा एन्जॉय केलेलं आहे आणि मला खात्री आहे तुमचा बाळ हे एन्जॉय करेल। जरूर ट्राय करा आणि बाळाला आवडले की नाही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।